हां बोल. आ गणपती हा काल्पनिक आहे. पुढं एवढीच, आणखी काही त्याच्याशी नाते संबंध नाही. आपण मानवच आहे. देर इज नो एनी थर्ड पार्टी टू चॅलेंज दिस. बरोबर आहे. कदाचित श्रेष्ठत्व अन्य प्राण्यांसुद्धा असेल, कारण ती सुद्धा त्याच भगवंताची निर्मिती. लक्षात आलं. म्हणजे ही जी संकल्पना आहे ही वर्षानुवर्ष लोकांनी राबवली आहे आणि त्यातनं ही रूपं निर्माण केलेली आहे. त्यातलं एक गणांचा अधिपती तो गणपती आहे. मग त्याला काय काय सांगितलं आहे तर तुम्ही बघा, गणपतीच्या स्वरूपातच हे सांगितलं आहे जे मी आत्ता सांगितलं आहे ते. त्याचं वाहन आहे उंदीर. उंदीर किती मोठा झाला तरी माणसाच्या पावलापेक्षा लहान असतो. पावलापेक्षा त्याचे पाय मोठे असतात, पायापेक्षा त्याचं पोट मोठं असतं. त्यात गणपती तर स्पेशल आहे, लंबोदर आहे, म्हणजे त्याचं पोट दांडगाय असं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यावर हत्तीचं शिर आहे. हत्तीचं शिर. माणसाचं पोट कितीही मोठं असलं तरी त्यापेक्षा मोठं असतं. म्हणजे खाली बारीक आणि वर मोठी होणारी अशी वस्तू उभी राहू शकते का? खाली मोठी आणि वर बारीक होणारी उभी राहू शकते? खाली बारीक आणि वर मोठी अशी उभी राहू शकते. गणपती काय सजेस्ट करतो? दिसतंय त्याच्या पलीकडे बघायला शिका, तर तुम्हाला ते कळेल. आणि ते जे आहे ते अथर्व स्थान आहे. म्हणून सरनी तुम्हाला अथर्व शीर्षी शिकवले की. अथर्वचा अर्थ काय? अथर्व म्हणजे पूर्णत्व, आणि पूर्णत्व येऊन स्थिर झालेली स्थिती म्हणजे अथर्व. म्हणजे जिथं बुद्धी भटकत नाही, हे आहे का नाही, ते कसं शक्य आहे, यावं कसं शक्य आहे. शक्याशक्यतेची एक बाब करू आणि आपण अथर्वतेवर येऊन थांबूया. मग तुमच्या काय शंका असतील बघू. पुन्हा कुठलीही गोष्ट ज्या वेळेला नवी मांडली जाते संकल्पना, त्यावेळेला ती सुरुवातीला अशक्यच वाटते. मी एक प्रयोग करू एक तुमच्याबरोबर, नंतर पुन्हा पुढच्या दौऱ्यात कत्तर करू. आत्ता नको, आत्ता एवढंच सांगतो. 40 मिनिटात आपण थांबूया. आता कुठलीही कल्पना, मग त्या कल्पनेचं नोबेल जेव्हा दिलं जातं त्यावेळेला ती कल्पना मांडलेल्याला दिलं जातं. खरं सायंटिफिक प्रोसेस घडती कशी, तर एक श्रेष्ठ शास्त्रज्ञ पहिल्यांदा ती कल्पना मांडतो. त्या कल्पनेवर अनेक शास्त्रज्ञांची टीम काम करते, ज्युनियर सायंटिस्ट, आणि ती कल्पना साकार होते. साकार झाली की तिचं क्रेडिट मात्र ज्यानं मूळ कल्पना मांडली त्याला दिलं जातं. मान्य? मान्य आहे का? मान्य. आता मी सावरकर प्रतिष्ठानमध्ये सायन्स प्रदर्शन होतं, विज्ञान प्रदर्शन बघायला गेलेलो. एका मुलानं ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हा देखावा करून दाखवला. हे काय केलं तर पुठ्ठ्यावर ज्ञानेश्वर आदी सगळी भावंड भिंतीवर बसलेलं एक चित्र काढलं. त्या पुठ्ठ्याच्या मागं त्यानं एक लोखंडाचा तुकडा लावला आणि हातात एक मॅग्नेट ठेवलं होतं. ते मॅग्नेट इकडून इकडं हलवलं की ती भिंत हलायची. त्यानं इकडून इकडं नेलं की ती भिंत इकडं जायची. भिंत हल्ली म्हणजे. त्यानं ते खोटं आहे म्हणून गप्प बसला नाही, ते साकार कसं होईल याच्यावर विचार करून एक छोटीशी कल्पना मांडली. हीच कल्पना मोठ्या स्वरूपात मांडल्यानंतर आज अमेरिकेत जर तुम्ही बघितलं की यूट्यूबवर किंवा अन्यत्र 5-5 मजली इमारती एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर नेल्यात. ज्ञानेश्वरांनी तर फक्त भिंत चालवली ती. खोटा आहे म्हणून मी बसलो असतो तर हे संशोधनच झालं नसतं. पण खरं आहे, कसं शक्य आहे याच्यावर मी विचार केला तर ते साकार झालं. इथं बसून मला राजकोटची मॅच बघता येते टीव्ही. व्यासानी पहिल्यांदा कल्पना मांडली की संजय धृतराष्ट्रापाशी बसून अंध धृतराष्ट्राला रणांगणात काय चाललंय सांगतोय. कल्पनेला खोटं न म्हणता लोकांनी त्यावर काम केलं, कल्पना साकार झाली. तसं हत्तीचं डोकं माणसाला बसतो का प्रश्न आहे.
पूर्वी माणसांचे आकार जर तुम्ही बघायला गेलं तर पर्वता एवढे सुद्धा म्हणून वर्णन आहेत. आत्ताच मी वसिष्ठ रामायण म्हणून एक ग्रंथ वाचतोय, त्यात कर्कटी नावाची राक्षसीण आहे, ती पर्वता एवढी मोठी. कुंभकर्ण तर महाप्रचंडच होतं, म्हणजे त्याच्या अंगा खांद्यावर अनेक भलेदांडगे वानर नाचू शकत होते, एवढा मोठा होता. म्हणजे हत्तीचं मुंडकं तशा माणसाला सहज बसतं जी राक्षसांची वर्णन आहेत ते. हे गणपतीचा आकार केवढा होता हे तुम्हाला सांगितलेलं नाही आहे, तुम्ही कल्पना करायला लागलाय की त्याचा आकार तुमच्या एवढा आणि त्याला हत्तीचं मुंडकं बसवले. असं नाही आहे. तत्कालीन माणसांच्या हाईट्स, तत्कालीन माणसांचे आकार याच्यात खूप भव्य वर्णनं बघायला मिळतात, त्या काळचं ते वर्णन. पुन्हा आपल्याकडं देवांचे एक वैद्य आहेत, शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे हे सर्जरीतले तज्ज्ञ आहेत, त्यांना अश्विनी कुमार असं म्हणतात. त्यांनी दधीची नावाच्या ऋषीनं घोड्याचं तोंड बसवलेलं आहे आणि त्यांनी या पार्वतीच्या पुत्राला हत्तीचं तोंड बसवलेलं आहे. तर ह्या सुंदर कल्पना आहेत. उद्या या साकार झाल्यानंतर याचं नोबेल तुम्ही अश्विनी कुमारांना देणार आहे का? न्यायानं जर बोलायचं झालं तर हो म्हणायला लागेल. किंवा या कल्पना लिहिलेल्या व्यासानं देणार आहे का? न्यायानं जर बोलायचं झालं तर हो म्हणायला लागेल, कारण मूळ कल्पना त्यांनी मांडल्या. आज पतौडी नावाचा एक क्रिकेटचा कॅप्टन होता, ज्याचा मुलगा तुमच्या ओळखीचा आहे, सैफ अली खान. त्या पतौडीला एक डोळा नव्हता म्हणून तिथं बकऱ्याचा डोळा बसवण्यात आला. कोणाचा डोळा बसवला? बकऱ्याचा. म्हणजे त्या सर्जरीतली छोटीशी सर्जरी पॉसिबल झाली आहे. आज इतर प्राण्यांचे काही अवयव तुमचे बाद झाले तर रिप्लेस करता येत आहेत का, याच्यावर संशोधन चालू आहे. उद्या हे संशोधन साकार झालं की तुम्ही याच्यावर विश्वास ठेवणार आहात आणि जो कोण विल्यम्स कोण शोधला असेल त्याला त्याचं क्रेडिट देणार आहात आणि बघा म्हणणार मोठा शास्त्रज्ञ. मग तुम्ही का शोधलं नाही? आम्ही विश्वास ठेवला नाही. हे फालतू आहे म्हणले काय तर सांगायला लागले. कुठलीही संकल्पना वास्तवात यायच्या आधी अशक्य कोटीतलीच वाटत असते, लक्षात आहे. मग तिच्यावर जेव्हा तुम्ही प्रयोग करता त्यावेळेस प्रयोगांती ती सिद्ध होते. अश्विनी कुमारांनी काय काय कामं केली आहेत ही जर तुम्ही बघायला गेलात, किंवा रामायणातली संजीवनी वनस्पती हिचा जर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर अनंत वेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर साकार होऊ शकतात. विश्वास रखना शिकू. नाकारणं अवघड आहे का? अजिबात नाही. नाकारणं सोपं आहे, त्याला पुरावेच द्यायला लागत नाहीत, त्याला पुरावेच द्यायला लागत नाहीत. स्वीकारणं सोपं आहे का? स्वीकारणं अवघड आहे. मग दोन प्रकारे स्वीकारता येतं, एक श्रद्धेनं स्वीकारता येतं, एक शहाणपणानं स्वीकारता येतं. जे प्रयोग करतात ते प्रयोगांती स्वीकारतात, उर्वरित लोक श्रद्धेनं स्वीकारतात. बरोबर आहे. आणि या प्रत्येक धर्मात या श्रद्धा आहेत, ज्याची मी ओळीनं उदाहरणं तुम्हाला सांगितली. मग नाकारायच्यात तर सर्व नाकारा, स्वीकारायच्यात तर सर्व स्वीकारा. चुजी होऊ नका, इथंच नाकारायचं, खपेल तिथं. कानिटकर काय मारायला येत नाही, द्या शिवी त्याला. दुसऱ्याला शिवी द्यायची म्हटलं तू बडवतोय, मग तोंडातनं शब्द फुटत नाही. हा प्रकार आहे ना. मुस्लिमांच्यात काय सांगतात? नबी की तोहीन सर तन से जुदा. चार्ली हेब्दो नावाच्या मॅगझिननं पैगंबरांवर एक चित्र काढलं, तर त्या चित्र काढणाऱ्याचं आणि त्या संपादकाचं मुंडकं उडवण्यात आलं फ्रान्समध्ये. आणि भारतात सुद्धा मुंबईत मोठा मोर्चा निघाला त्याविरुद्ध. तेच हा बिंदासपणे गणपती नाही आहे म्हणू शकतो, याला कोण हात लावत नाही का? त्याचं कारण आहे सहिष्णुता. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही सर्वांना मानतो आणि आम्ही असं मुंडकं उडवायचं कोणाचे विषय करत नाही. आम्ही सर्व देव एकच आहेत समजतो. आमच्या चांगुलपणाला तुम्ही आमचं दौर्बल्य धरणार आहात का? चांगुलपणा आणि दुबळेपणा यात फरक आहे नाही. सक्षम असून सोडून देणं याला चांगुलपणा म्हणतात, आणि प्रतिकाराची ताकद नाही म्हणून गप्प बसणं याला दुर्बलता म्हणतात.
आमचा देश सध्या दुर्बलतेनं ग्रस्त झालेला आहे, पण आमच्या देशानं ही जी शिकवण दिलेली आहे ना, ती सक्षमतेनं दिलेली आहे की सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. मग मळापासून होऊ शकतो का? मळापासून होऊ शकतो, कारण आपण सगळे मळापासून निर्माण झालो. सर्जरी करता येते का? येते. आत्ता बकऱ्याचा डोळा बसवता येतो, उद्या दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याचं मुंडकं बसवता येईल, हृदय बसवता येईल, किडनी बसवता येईल. त्याच्यावर संशोधनं चालू आहेत. प्रयोग यशस्वी होत आहेत, अयशस्वी होत आहेत, दोन्ही चालू आहे. मग याला प्रत्यारोपण असं म्हणतात अवयवांचं. आता माणसाच्यात प्रत्यारोपण यशस्वी व्हायला लागले. माझा एक मित्र आहे, त्याला त्याच्या आईची किडनी बसवली आहे. आई पण जिवंत आहे, मित्र पण जिवंत आहे. मग प्रत्यारोपण आहे, दुसऱ्याचं काढणं बसवणं. मग हे प्रत्यारोपणाचं मूळ कुठं आहे? गणपतीत आहे. विद्येची देवता आहे ती. त्यामुळे ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आहे. याच्यावरूनच लोकांना सुचलं की अरे इथं हत्तीचं बसवत आहेत, म्हणजे निदान माणसाच तरी बसवता येईल, चला प्रयोग करून बघू. बुद्धी दिली. कुणी दिली? गणपतीने दिली. घ्यायचं कसं हे माझ्यावर अवलंबून आहे. मी नाकारलं तर मला जमणार नाही, स्वीकारलं तर मला जमणार आहे. मग अथर्वता काय? शेवटचा मुद्दा थांबून टाकू. एक आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट श्रद्धेनं स्वीकारायला गेलात तर ती तुमच्यासमोर साकार होते. मग परमेश्वर कसा सांगितला आहे? निर्गुण निराकार सांगितलेला आहे. याला गुणही नाही, ज्याला आकारही नाही, कुठलाच आकार नाही, हे मूळ स्वरूप आहे त्याचं सांगितलं. तुम्ही जैन धर्मात जावा, जिनदेव कसा आहे? रूप नाही, आकार नाही. मुस्लिमांच्यात जावा, अल्लाह कसा आहे? रूप नाही, आकार नाही. अल्लाचं आकारमान जर कोणी दाखवायला गेलं तर त्याला ठार मारतात, कारण ते त्यांच्या नियमाविरुद्ध आहे. त्याचा आकार म्हणून ते चित्र काढल्यावर मारलं, कारण तो निर्गुण निराकार आहे. म्हणून मशिदीत कुठल्याही देवाची प्रतिमा नसते. का? तो निर्गुण निराकार आहे. मग संतांनी काय सांगितलंय? भाव बळे आकळावा देव. त्यांनी एवढ्या भावनेनं त्याच्यावर प्रेम केलंय की त्यांच्या मनात जसा भाव आहे तसा देव त्यांच्यासमोर प्रगट झालाय. भाव तोची देव, ही मनाची वाढलेली शक्ती आहे. मग गाणपत्य लोकांनी गणपतीची तशी आराधना केली आहे, त्यांच्यासमोर गणपती साकार झाला आहे आणि त्यांना अथर्वता प्राप्त झालेली आहे. मग अथर्वता म्हणजे काय आहे? तर जेव्हा सुरुवात व्हायच्या आधी तुम्ही एका जागी थांबलेले असता तेव्हाही ती स्थिर अवस्थाच आहे. आणि समजा ही शर्यत आहे, मैदानाला एक गोल फेरी मारायची, ते म्हणजे आयुष्य आहे गृहीत धरा. इनिशियल स्टेजला तुम्ही सगळे उभे आहात, पहिल्या, म्हणजे तुम्ही स्थिर आहात. फिरून आलात शर्यत पूर्ण करून आणि पुन्हा पहिल्याच मुद्द्याला उभारलात, आताही स्थिर झालात. पण आता पूर्णत्व आहे. पहिल्या अवस्थेत अपूर्णता होती. मग आता फिरून आलोन तिथं उभारलो, हे जे पूर्णत्व आहे ह्याला अथर्वता म्हणतात. आणि त्या पूर्णत्वाच्या शीर्षस्थानी जो असतो तो अथर्व शीर्ष, ते गणपतीचं स्तोत्र. लक्षात आलं का तुमचं? तर काही हालचाल मी करत नाही आहे, पण आता मी पूर्ण झालो आहे की माझ्या सगळ्या हालचाली करून झालेल्या. ठीक आहे, माझं प्रतिपादन संपलं. तुमच्या शंकांसाठी आता मी पुन्हा एकदा स्वतःला गप्प करतो. तुमच्या काही शंका असतील